मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आलेली होती। या घटनेला आज 30 दिवस होत आहेत। आपण पाहू शकतो ह्या गुन्ह्यातील जी गाड्या आहेत ह्या केस पोलिसांनी ताब्यात घेऊन या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि यामध्ये ज्या 3 गाड्या आहेत यातील एक जी गाडी आहे काळ्या कलरची गाडी आपण पाहू शकतो। ती गाडी ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी त्या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आली होती। ती जी गाडी आहे ती गाडी सुदर्शन घुले याची गाडी आहे आणि जी दुसऱ्या जी 2 गाड्या आपल्याला दिसतात कपडा टाकून ठेवलेला त्यातली एक गाडी जी आहे ती वाल्मिक कराड ज्या गाडीतून CID कार्यालयात पुणे येथे सिलेंडर झाले होते ती एक गाडी पांढऱ्या कलरची आपल्याला अलीकडे दिसत। त्या गाडीवरती कपडा झाकलेला आहे। मात्र त्या गाडीचा जर नंबर आपण बघितला त्या गाडीचा नंबर आहे MH23 BG 2231। तर ही गाडी आहे शिवलिंग मोराळे यांची, ज्यांनी की आपल्या सगळ्यालाच माहीत आहे की कशा पद्धतीनं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं होतं की ते कसे घेतले कसं नाही ते, आणि त्याच गाडीच्या पलीकडच्या बाजूला एक गाडी आपल्याला दिसते त्या गाडीवर देखील कपडा झाकलेला आहे। ती गाडी जी आहे ती विष्णू चाटे यांची फोर्ड अशी गाडी आहे आणि ह्या 3ही गाड्या जी आहेत ती केज पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आलेल्या आहेत। मात्र या 3 गाड्या जी आहेत त्यातली जी एक गाडी आहे ती सुदर्शन घुले याची आहे आणि दुसरी जी फोर्ड गाडी आहे ती विष्णू चाटे याची आहे। जो विष्णू चाटे हा जो आहे हा 2 गुन्ह्यातील आरोपी आहे। तो खंडणी आणि अपहरण करून हत्या केल्याच्या आरोपातील हा आरोपी आहे। आणि ही जी दुसरी जी गाडी आपण पाहतात जी की शिवलिंग मोराळे यांची, ही गाडी वाल्मिक कराड याला पुणे येथील CID कार्यालयामध्ये घेऊन आलेली होती आणि ही जी गाडी वाल्मिक कराडवरती जी आहे ती खंडणीचा गुन्हा केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। तर ह्या 3 गाड्या ज्या आहेत ह्या 3 गाड्यापैकी आपण बाकीच्या जर गाड्या बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की या गाड्यांना ट्रीटमेंट कशी आहे आणि ह्या 2 गाड्या आहेत या 2 गाड्यांना ट्रीटमेंट कशी आहे, कारण ह्या सगळ्या गुन्ह्यातल्या गाड्या आहेत आणि गुन्ह्यातील गाड्यांना असं कपडा वगैरे झाकून ठेवण्यात येतंय का असा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात आहे। रोहिदास हातागळे, मुंबई तक, केज बीड।